महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृताचं पारायण कसं करावं, नियम कोणते, अटी कोणत्या ते सांगते. 20 ते 26 तारखेपर्यंत तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी 1 दिवसाचं पारायण केलं तरीही चालेल. कमी होतील. 1, 3, 7 या क्रमाने तुम्ही पारायण करू शकता. 14 अध्याय ते तुम्ही रोज 2-2 या क्रमाने वाचू शकता. 3 दिवसाचं पारायण तुम्ही 5-5-7 या क्रमाने अध्याय वाचू शकता. मांडणी नाही केली तरीही चालतं. देवघरासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता. सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही अध्याय वाचू शकता. नियम अटी. पारायण करत असाल तर मांसाहार वर्ज्यच आहे. ब्रह्मचर्याचं पालन पण तुम्हाला करावं लागेल. जी व्यक्ती पारायण करत असेल त्यांनी कांदा लसूण खाऊ नये. मात्र पारायण करताना पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. कपाळाला भगवान शिवांना भस्म लावावं. पारायणाची सांगता शिवरात्रीनंतर झाली तरीही चालतं, कारण अडचणी येतात म्हणून. तुम्ही 11वा अध्याय पण वाचू शकता. पारायणाची सांगता कशी करावी. ज्याला गरज आहे त्याला तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. एक पांढरं वस्त्र घ्या, त्यामध्ये जानवजोड ठेवा, शिदा ठेवा. हे सर्व भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्ही अर्पण करू शकता. ओम नमः शिवाय या मंत्राचा पण तुम्ही जप करू शकता.